नमस्कार. कृषी मंथन या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मागच्या 3 वर्षांमध्ये आपल्या राज्यातल्या आणि देशातल्या कृषी क्षेत्रामध्ये नक्की काय बदल घडलाय? मोदी सरकारला देशामध्ये येऊन 3 वर्ष झालेली आहेत. महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बदल घडवण्याकरता नक्की कोणत्या योजनांचा अवलंब करण्यात आलेला आहे, कोणत्या योजना आखण्यात आलेल्या आहेत? त्याचबरोबर यंदाच्या येऊ घातलेल्या म्हणजे लवकरच येणाऱ्या पावसाच्या परिणामांना लक्षात घेऊन शेतकऱ्याची तयारी कशी चालू आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, ती कशी सुधारता येईल, या सगळ्या गोष्टींचा ताळेबंद आपल्याला मांडायचा आहे. आणि आज आपण खास आमंत्रित केलेल्या तज्ज्ञांबरोबर या सगळ्या विषयांवर चर्चा करायची आहे. पण त्याच्या आधी कृषी मंथनच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवात करण्याच्या आधी आपण एक ध्वनिचित्रफीत बघूयात आणि मग हा कार्यक्रम पुढे चालू ठेवूयात. गुजरातला कृषी क्षेत्रात आघाडीवर नेणारे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर इतर अनेक क्षेत्राच्या बरोबरीनं देशातील शेती क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडून येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती, अजूनही आहे. केंद्र आणि राज्याच्या एकत्रित प्रयत्नातून गेल्या 3 वर्षात ही अपेक्षा 100% पूर्ण झाली नसली तरी त्या दृष्टीनं अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आली. बाजार नियमन मुक्ती आणि ऑनलाईन खरेदी विक्रीच्या ई-नाम सुविधेचा प्रारंभ हा देशाच्या शेतमाल विक्री व्यवस्था सुधारणेचा नवा अध्याय ठरत आहे. शेतकऱ्यांसाठीची अनुदानं थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करणं, अनुदानित यंत्र अवजारांची खरेदी थेट बाजारपेठेतून करण्याची मुभा, विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्धोत्पादन वाढीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न, राज्यातील सिंचनाच्या आणि पाणी उपलब्धतेच्या स्थितीत आमूलाग्र बदल घडवणारं जलयुक्त शिवार अभियान, इतिहासातील सर्वात मोठी शासकीय तूर खरेदी आणि यापुढे हंगामापूर्वीच शासकीय खरेदीचा कोटा जाहीर करण्याचा निर्णय राज्यभरातील शेतकऱ्यांना समाधान देऊन गेले. तर गोवंश हत्या बंदी, कर्जमाफी, जिल्हा बँकांच्या पतपुरवठ्यातील गोंधळ आणि तूर खरेदी केंद्रावरील आणीबाणी हे वादाचे मुद्दे ठरले. याच काळात शेतीविषयक अनेक योजना बंद करण्यात आल्या. सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी लांबली. सलग 3 वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागल्यानंतर कर्जमाफीचे वादंग आणि नोटबंदीचे शेतमाल बाजारावरील परिणाम, शेतीतील गुंतवणूक वाढीचा अभाव आणि पीक विमा योजनेला शेतकऱ्यांना न्याय देण्यात आलेले अपयश, या सर्वांचा विचार करता आश्वासक सुरुवात. मात्र अजूनही आश्वासक बदलांची, निर्णयांच्या चांगल्या अंमलबजावणीची प्रतीक्षा असल्याची स्थिती आहे. गेल्या 3 वर्षात नक्की काय चांगलं घडवलंय, काही अडलंय तर ते का, कसं आणि अजून अपेक्षा आहेत तरी कोणत्या? घेऊयात या सर्व बाबींचा धांडोळा आजच्या कृषी मंथनमध्ये. मागील 3 वर्षे शेतीचा ताळेबंद या विषयावरील चर्चेत आज आपण काही विशेष निमंत्रित या कार्यक्रमात बोलवलेले आहेत. कृषी मंथन या कार्यक्रमात त्यांची ओळख करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो मी भागा वरखडेंची, संपादक पुण्यनगरी. आणि कृषी क्षेत्रामध्ये जे काही पत्रकार आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांची बाजू मांडत असतात त्याच्यामध्ये भागा वरखडेंचा समावेश होतो. आज आपण त्यांच्याशी विविध विषयांवर बोलणार आहोत. त्याचबरोबर आज आपल्याकडे आहेत पाशा पटेल. पाशा पटेलांची वेगळी ओळख महाराष्ट्राला करून द्यायची गरज नाहीये. पाशा पटेल हे शेतकऱ्यांचे नेते तर आहेतच, आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांकरता भांडणारे नेते आहेत. पण त्याचबरोबर माजी आमदार आहेत. लातूर भागातनं ते येतात, लातूर जिल्ह्यातनं येतात. आणि या संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अगदी शेतकरी संघटनेच्या काळापासून, शरद जोशींच्या बरोबर ते होते तेव्हापासून ते आजपर्यंत अतिशय आक्रमक पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आदिनाथ चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार आणि अॅग्रोवनचे संपादक. अॅग्रोवन आज महाराष्ट्रात घराघरात जाऊन पोहोचलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, सिस्टीममधले दुवे हे अॅग्रोवनच्या रूपातनं साधण्याचा प्रयत्न हे आदिनाथ चव्हाण करत असतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं म्हणणं ते मांडत असतात, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतात आणि एक प्रकारचा दुवा सरकारमधला, शेतकऱ्यांमधला, सिस्टीममधला पत्रकारांच्या रूपानं आणि वर्तमानपत्राच्या रूपानं ते आपल्याशी आज संपर्काद्वारे मांडणार आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर संतोष दास्ताने. विद्यापीठाच्या पातळीवर प्रयत्न करताना, त्याचबरोबर अर्थतज्ञ म्हणून काम करताना, शासनाच्या विविध समित्यांवर काम करताना दास्ताने यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे. आज शेतकऱ्यांच्या अर्थकारणाविषयी दास्ताने सर आपल्याला माहिती देतील. आपण त्यांच्याबरोबर आज चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे
तो म्हणजे शेतकऱ्याची सध्याची आर्थिक परिस्थिती. आपण बघतो आहोत पाशाजी, मोदी सरकार सत्तेवर आलेला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मला एक सांगा, नोटाबंदी नंतरच्या काळामध्ये आत्ता शेतकऱ्याची अवस्था ही नेमकी काय आहे असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांची गेल्या 3 वर्षाच्या दुष्काळानंतर यावर्षी बऱ्यापैकी पाऊसमान झालेलं आहे आणि यावर्षी पाऊसमान झालं, परंतु पावसाने सुद्धा मोठा घोटाळा केलेला आहे. का तर पेरणी झाल्यानंतर 35-40 दिवस पुन्हा पाऊस न येणं आणि मग काढणीच्या वेळेस जास्त येणं, ह्याच्यामुळं म्हणजे सोयाबीनसारखं जे पीक आहे त्या पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल अशी शेतकऱ्यांना जी भीती वाटत होती. जवळपास यावर्षी 16,000 कोटीच्या आसपास सॉरी मला काहीतरी हे होतं 1,600 कोटीच्या आसपास आत्तापर्यंत नुकसान भरपाई देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्या मधल्या पिरियडमधल्या सोयाबीनवाल्या शेतकऱ्यासाठी. गेल्या वर्षाचा जर तुम्ही विचार केला तर 4,000 कोटी रुपये पहिल्यांदा विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर गेल्या 2 वर्षाची गोष्ट बघितली आणि गेल्या वर्षाच्या रब्बीच्या पिकाच्या संदर्भातलं जर बघितलं तर रब्बीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जे नुकसान झालं त्याच्यावर 850 कोटीच्या आसपास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे. म्हणजे आपण एक गोष्ट विचार करूत की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकार आल्यानंतर त्यांनी जी पहिली जी घोषणा केली होती की पंतप्रधान पीक विमा योजना, त्याच्या माध्यमातून सगळ्यात काही जर साध्य झालं असेल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या आहेत त्या शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये 2 गोष्टी होत्या. एक तर माझं पिकाचं उत्पादन खर्च भरून न येणे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट वेगवेगळ्या नैसर्गिक संकटामुळे माझं पीक आलेलं हातनं जर गेलं तर पुन्हा मला आत्महत्या करावी लागायची. या 2 गोष्टीमध्ये मोदी साहेबांनी सगळ्यात पहिली गोष्ट जी केली ती म्हणजे माझ्या हातातलं आलेलं पीक जर गेलं कुठल्याही कारणानं असो तर त्याची किमान 70% तरी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पाशाजी, परत एकदा आपल्याकडे येतो. मला आता भागाजींकडे जायचंय. जो मुद्दा आपण आता सुरुवातीला ध्वनिचित्रफितीमध्ये बघितला तो फार महत्वाचा होता की या पीक योजनेचं यश आहे का अपयश आहे, खरा फायदा हा शेतकऱ्यांना मिळतो का? एक पत्रकार म्हणून तुम्ही रोज शेतकऱ्यांमध्ये हिंडत असता, थेट त्यांच्याशी संपर्क असतो. पाशाजी हे तर शेतकऱ्यांचे नेते आहेतच, पण आता राजकारणामध्ये ते भाजपचे असल्यामुळे त्यांना बोलण्याच्या काही मर्यादा असलेल्या आपण समजून घेऊया. तुम्हाला स्पष्टपणे बोलायला हरकत नाही की पीक योजनेचं यश आणि अपयश याचा ताळेबंद मांडताना तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान पीक विमा योजना जी आहे त्याचा उद्देश अतिशय चांगला आहे, परंतु अंमलबजावणीच्या पातळीवर जर आपण बघितलं, पंचनामे करण्याची पद्धती जर बघितल्या आपण तर त्या अतिशय सदोष आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, परंतु जर काही ठिकाणचे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. नगर जिल्ह्यातले सोनईचं घ्या, आस्तगावचं घ्या किंवा मराठवाड्यातल्या काही गावांची उदाहरणं घ्या, जिथं शेतकऱ्यांना अक्षरशः 24 रुपये 29 रुपये अशा प्रकारचे चेक मिळाले. शेतकऱ्यांना हा मनस्ताप झाला. एक वेळ नुकसान भरपाई दिली नसती तरी चालली असती, परंतु अशा प्रकारचं जखमेवर मीठ चोळण्याचे जे प्रकार झाले ते मात्र अतिशय दुर्दैवी म्हणावे लागतात. भागाजी, नेमकं पाणी कुठं मुरतंय? अंमलबजावणीमध्ये आपण नुसतं सदोष आहे म्हणून चालणार नाही. म्हणजे आणेवारीची पद्धत चुकीची आहे का, त्याचं माप मोजताना चुकीचं होतं, कशामुळे नेमकं घडतंय? नाही, आता काय झालं, पूर्वीसारखं कसं की पाऊस सर्वदूर पडायचा, आता असं झालं की या बांधावर पाऊस पडतो आणि शेजारच्या बांधावर पडलेला नसतो. म्हणजे इतकं पावसाचं प्रमाण बिघडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही 10 किलोमीटरच्या परिसरातले कुठले तरी पंचनामे करणार किंवा कुठेतरी त्यातलं सरासरी उत्पादन गृहीत धरून मग ते नुकसान भरपाई काढणार, याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. खरं तर सरकारकडे मोठ्या प्रमाणात उपग्रहाची यंत्रणा आहे आणि सरकारने ठरवलेलं पण आहे ते की प्रत्येक शेतीचा उपग्रहाद्वारे पाहणी करू. मॅक्रो प्लॅनिंग जे आहे, मॅक्रो छायाचित्र जे आहे त्याचा आधार घेऊन नुकसान भरपाईचे आकडे काढायचे. परंतु खाजगी कंपन्या आणि हे जे सगळं पीक विम्याचं काम दिलेलं आहे हे सगळ्या खाजगी कंपन्यांना दिलेलं आहे. त्यामुळं त्यांचे जे आहे निकष आणि सरकारी यंत्रणा यांच्यात समन्वय नाही. आधीनच मला तुम्हाला एक विचारायचं आहे. पूर्वीच्या पेक्षा एक निकष थोडासा वेगळा लावलाय, तो म्हणजे 1.5% आणि 2%च हप्ते फक्त शेतकऱ्यांनी भरायचे, बाकी सगळे हप्ते सरकार भरणार आहे. याच्यापूर्वी असं नव्हतं. हे आकडे 5% आणि 7% होते. म्हणजे शेतकऱ्यांना जास्ती पैसे भरायला लागायचे आणि विमा कंपन्यांना तेवढे जास्ती पैसे भरल्याशिवाय तो विमा चालू राहायचा नाही. आता मोदी सरकारने असं केलंय की 1.5% खरीपाला आणि रब्बीला 2%. पाशाजी बरोबर बोलतो मी? बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांच्यावर भार कमी आहे, सरकार आणि विमा कंपन्या भार जास्ती उचलत आहेत. हा एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, हा आस्पेक्ट पॉझिटिव्ह आहे आणि भागाजींनी जसं सांगितलं त्या पद्धतीने ही योजना खूप चांगली आहे.
प्रश्न त्याच्या योजनेच्या संदर्भातला नाही आहे. आजवरच्या सगळ्या सरकारी योजनांच्या बाबत हीच गोष्ट आहे. प्रश्न आहे तो अंमलबजावणीतला जो दोष आहे तिथं सगळा प्रश्न येऊन अडकतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या सगळ्या पुरातन ज्या संकल्पना आहेत, ज्या पद्धतीने आपण काम करतो, उदाहरणार्थ तलाट्याची नजर अंदाज पद्धत अजूनही आपल्याकडे सुरू आहे. तो कुठेतरी बांधावर उभं राहतो आणि बघतो किती नुकसान झाले किंवा किती क्षेत्र आहे आणि तो मग अंदाजे सांगतो 500 एकर. प्रत्यक्ष मापन होत नाही, थेट मापन होतच नाहीये. बरं, आता दुर्दैवाची बाब अशी आहे की किंवा पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की आपली भारतातली मुलं आयटी मध्ये जगभरात नेतृत्व करतात आयटी मध्ये, आणि हे आपण इथं अंमलबजावणी करणं अतिशय सोपं काम आहे उपग्रहाची मदत घेऊन, पण ते आपल्याकडे केलं जात नाहीये. त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवली जात नाही, कारण हे ट्रान्सफरंट आलं तर मग बऱ्याच बाकीच्या गोष्टींना करायला मर्यादा येतात. त्यामुळे हे गोष्टी मला वाटतं आणू दिल्या जात नाहीत. तर हे तातडीनं ही कृषी क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वेगाने आलं पाहिजे. दास्ताने सर, झालं तर मला वाटतं की बऱ्याच गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने पुढे नेता येईल. दास्ताने सर, आपण पुढच्या मुद्द्यावर जाण्याच्या आधी याच्याकडे आर्थिक दृष्टीने आपण एक कृषी तज्ञ म्हणून कसं बघता की मुळात शेतकरी जगला पाहिजे, पाऊस जर कमी पडला किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवली तर त्याच्या पिकाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचा बोजाही शेतकऱ्यावर जास्ती पडता कामा नये. याच्याकरता हे जे काही रेट्स कमी केलेले आहेत, म्हणजे रेट्स म्हणजे त्यातलं पर्सेंटेज जे काही कमी केलेले हप्ते भरायचं, त्याचा नक्की अर्थशास्त्रीय इम्पॅक्ट शेतकऱ्याच्या उन्नतीकरता होऊ शकतो का? त्याचा परिणाम नक्की होईल, कारण शेतकऱ्याच्या हातामध्ये जो पैसा जाणार होता किंवा जे नुकसान होणार होतं, नुकसानाचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी होईल. आणखीन त्याचा बोजा हा सरकारवर किंवा ती जी विमा कंपनी त्या विमा कंपनीवर पडेल. त्यामुळे होईल असं की शेतकऱ्याच्या डोक्यावर जे भलं मोठं ओझं असायचं आणि त्यामुळे त्याचं जे आपत्ती व्यवस्थापन असेल ते कोलमडून पडायचं, ते आता सुधारायला मदत होईल आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा हळूहळू होईलच. परंतु आता जसं म्हणण्यात आलं तसं की याची अंमलबजावणी अतिशय विलंबाने होते, पूर्णपणे होत नाही आणि त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार होऊ शकतात. त्याचे रिपोर्टही आहेत, तशा बातम्या येत असतात. त्यामुळे योजना चांगली, परंतु योजना प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना त्या योजनेचं यश हे मर्यादित आहे असं निश्चितपणे जाणवतं. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, कृषी मंथन या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला काय वाटतं, आत्ताच्या योजना हमी भाव आणि आधारभूत किमतीकरता योग्य आहेत का? काय करायला पाहिजे? मी भारतीय जनता पक्षामध्ये जरी असलो तर 40 वर्ष मी शेतकऱ्यामध्ये काढलेत. हमी भाव वेगळं आणि उत्पादन खर्च वेगळं, ह्याच्यामध्ये सुद्धा मोठी तफावत आहे. म्हणजे आमचं आयुष्य गेलेले ते उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी, आणि आता या वर्षभरामध्ये चालू आहे की हमी भावासाठी. हमी भाव म्हणजे उत्पादन खर्च नाही. हमी भावाची सगळ्यात देशामध्ये सगळ्यात चांगली अंमलबजावणी जर कुठं होत असेल तर हरियाणा आणि पंजाबमध्ये. आणि त्याच्यानंतर आता यावर्षी आपल्याकडं सुरू झालं आणि बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. तुरीच्या संदर्भामध्ये आपण बघतो की 5,050 हमीभाव तुरीचा जाहीर झाला. खरं तर 7,000 रुपये क्विंटल, एक क्विंटल तूर तयार करायला 7,000 रुपये खर्च येतो शेतकऱ्यांना. परंतु सरकारने आता किमान हमीभाव म्हणून 5,050 रुपये जाहीर केलं. 5,050 जाहीर केलं आणि 5,050 म्हणजे यावर्षी झालं असं की समजा आता माझ्या लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 70,000 हेक्टरमध्ये पेरा होता, यावर्षी ते 1,11,000 हेक्टरवर गेला. 70,000वरून 1,11,000वर गेला. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आपण कधीही ऐकलं नाही 3 वर्षाचा दुष्काळ. यावर्षी तुरीचे रोपं शेतकऱ्यांनी केले हे कधी कोण ऐकलंच नाही. सगळ्यात चमत्कारिक गोष्ट, रोपं 2 महिने आधीचे तयार करून लावली, नंबर 1, आणि एकाच वर्षात 2दा उत्पादन घेतलं. निसर्ग सुद्धा काय साथ दिलं, यावर्षी कुठलीच कीड तुरीवर पडलेली नाही. म्हणजे अपेक्षेच्या दुप्पट तिप्पट उत्पादन आलं. गोंधळून गेलं सगळं. पहिलं राज्य सरकारला असं वाटत होतं की 10 लाख क्विंटल खरेदी केलं की ह्याच्या संकटातून आपण जातो. का तर 2011 मध्ये फक्त 2 लाख क्विंटल खरेदी झाली होती. पैसे द्यायला 9 महिने लागले होते, जाऊ द्या, परंतु 2 लाख क्विंटल खरेदी झाली होती. राज्य सरकारचं जे हे होतं, अंदाज होता, ते 10 लाखाचं ते कोलमडलं, 15 झालं, 20 झालं, 30 झालं, 40 झालं, आता ते 50 लाखापर्यंत चाललंय. म्हणजे 2 कोटी क्विंटल एकूण उत्पादन झालंय आणि आता ते खरेदी 50-55 लाख क्विंटलपर्यंत होऊ लागले. म्हणजे 25% तरी सरकार खरेदी करण्यामध्ये सरकारला यश आले. पण कर्नाटकामध्ये ह्याच्या सुद्धा पुढे गेले. फोनवर बोलण्याकरता आता जयाजीराव सूर्यवंशी आहेत, त्यांच्याशी आपल्याला बोललं पाहिजे. जयाजीराव हे अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र मोसंबी उत्पादन संघाचे अध्यक्ष आहेत आणि राज्य फलोत्पादक संघाचेही संचालक आहेत. कृषी क्षेत्रातला बराच मोठा अनुभव आहे. जयाजीराव, आता आम्ही बोलतो आहोत ते शेतकऱ्याच्या आत्ताच्या आर्थिक परिस्थितीविषयी. आत्ता शेतकऱ्याची अवस्था जी आहे, काही बाबतीत काही पिकांचं प्रचंड उत्पादन
पण त्याला योग्य भाव न मिळणं आणि ज्याचा पाशाजींनी उल्लेख केला हमी भाव, त्या हमी भावाचा प्रश्न, याच्याविषयी तुमचं मत काय? मुळात प्रश्न सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यावेळेस काही घोषणा करून सत्तेवर आलं की आम्ही शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक 50% हमी भाव देऊ, या प्रकारची पहिली घोषणा होती. आणि दुसरी घोषणा आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा ओझो जे आहे 7 कोरा करू. या 2 गोष्टी काही यशस्वी झाल्या नाही. आणि आता इथे खरं तर माझे सहकारी पाशेभाई पटेल आहेत की हमी भाव योजनेच्या 3 तेरा वाजलेले आहेत. राज्याचं हमी भाव धोरण वेगळं आहे, केंद्राचं हमी भाव धोरण वेगळं आहे. आणि आता राज्यामध्ये जर 10 क्विंटल गहू विक्री होणार असेल तर पंजाबमध्ये 30 क्विंटल गहू होतो, तर तो दोघांचा उत्पादन खर्च सारखाच आहे. नाही, मुळातच मोदी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की 1 ड्रॉप मोर क्रॉप, तुम्ही ठिबक सिंचनचा वापर करा आणि जास्त उत्पादन काढा. देश गेल्या 40-45 वर्षामध्ये तुरीच्या डाळीच्या आणि हरभऱ्याच्या डाळीच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने आयातीवर अवलंबून होतो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी फार प्रचंड मेहनतीने या ठिकाणी तुरीचं उत्पादन काढलं आणि प्रचंड उत्पादन घेतलं. आणि सरकारने आता डाळ खरेदी करायची नाही हा निर्णय घेतला. आता गेल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये तुरीच्या खरेदीवरून एवढा गदारोळ चालू आहे. खरं तर जे उत्पादन झालं पाहिजे ते सगळं तुम्ही खरं हमी भावाने खरेदी केलं गेलं पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि उत्पादन खर्च अधिक 50% नफा तोटा आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, या प्रकारची घोषणा आदरणीय मोदी साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये ही घोषणा होती. आणि याच्यावर निर्णय घेणं फार गरजेचं आहे. जर त्याच्यावर निर्णय घेतला नाही, उद्या तुम्ही हमी भाव जर दिला नाही, तर तुम्ही काही जरी केलं तरी उद्या शेतकरी जगणं अशक्य आहे. आणि जेवढा माल शेतकरी उत्पादन करतील तेवढा हमी भावाने घेतला गेला पाहिजे. माझ्या औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये सध्या जनहित याचिकाची सुनावणी चालू होईल, मध्यस्थी चालू होती. त्याच्यामध्ये असा प्रश्न आला की सरकार फक्त 25% मालच घ्यायला बांधील आहे, कायदा असा तरतूद केली आहे. तर या कायद्याच्या चौकटीमध्ये अडकतं की जे शेतकऱ्यांकडे माल असेल तो उचलला गेला पाहिजे, या प्रकारची वेग. अन्यथा मग शेतकरी उत्पादन करणार नाही. उद्या तर यावर्षी तूर पेरायची की नाही हा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्याच्या पुढे तयार झालेला आहे. म्हणून जेवढा काही माल असेल तो तुमचा शेतकऱ्याचा उचलला गेला पाहिजे. आणि आज शेतकऱ्याच्या पुढे शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत. आता नाशिक जिल्ह्यामधले द्राक्षे अजून 40% द्राक्षे बागेवर उभा आहेत. तिथला शेतकरी आज आत्महत्या करायला लागलेला आहे. हे सगळे जे प्रश्न आहेत, मोसंबी 200 रुपये क्विंटल चालली आहे, डाळिंब 15 रुपये क्विंटल चालला आहे, त्याचा औषधाचा खर्च निघणार नाहीये. मग आता आमचं तर म्हणणं नसतं धान्य कडधान्य हा फक्त हमी भावाचा घेता. या ठिकाणी माझे सहकारी पाशाबाईंना माझी विनंती आहे की भाजीपाला आणि फळाला सुद्धा आता हमी भाव घेतला, हमी भावाचं धोरण राबवलं गेलं पाहिजे, तर शेतकरी वाचेल. ठीक आहे. किती जरी स्वामीनाथन आयोग आले तुम्ही काही जरी आम्हाला सबसिडी दिल्या, ठीक आहे. त्यांनी काय आम्ही मरण आमचं वाचताना आजचं मरण उद्यावर जाईल. पण ठीक. शेतकऱ्याच्या मालाचे पैसे झाले पाहिजेत, या प्रकारचं धोरण सरकारला राबवलं लागेल, तरच या देशातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा न्याय मिळणं अशक्य आहे. ठीक आहे. जयजयराव, प्रमाण वाढले. जयजयराव, मला वाटतं आपलं सगळ्यांचं म्हणणं हे पाशाजी पोहोचवतील सरकारपर्यंत. या कार्यक्रमातून सुद्धा आपण आपलं म्हणणं मांडतो. आपण या कार्यक्रमात दूर येऊन सहभागी झाला त्याबद्दल मनापासून आभार. तूर डाळीच्या बाबतीमध्ये जास्ती उत्पादन झालेलं आहे हे सगळं मान्य आहे, पण ज्या पद्धतीने तूर डाळी करता जास्त पटकन निर्णय घेणं अपेक्षित आहे, त्यात आपण फक्त 10 लाख क्विंटलचाच हिशोब डोक्यात ठेवून त्याप्रमाणे कार्यवाह करायला लागलो तर बाकीची तूर उचलली जाणार कधी? आता पाऊस आल्यानंतर त्या साठवलेल्या तुरीचं काय करायचं, हे फार मोठे प्रश्न निर्माण होतात. नाही, सुरुवातीला म्हणजे पीक बाजारात आल्या 10 लाखाची अपेक्षा होती, परत आता ती गेली ना 50 लाख क्विंटल पर्यंत. एवढं मोठं खरेदी मला वाटतं कदाचित म्हणजे देश म्हणता येणार नाही, परंतु तुरीच्या बाबतीत देशामध्ये सगळ्यात जास्त खरेदी यावर्षी सरकारने केली. कर्नाटकाच्या नंतर महाराष्ट्र सरकार यशस्वी झाले असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता त्याला संबंधित जे विषय होते 2007 पासून तुरीच्या डाळीची निर्यात बंदी होती, ते आता उठवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. स्टॉक लिमिट होतं, स्टॉक लिमिट उठवण्याची तयारी सुरू झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न तयार झाला नसता जर अन्न सुरक्षा योजनेमध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारी बरोबर जर डाळीचा अंतर्भाव झाला असता. आदिनाथ, तुम्हाला काहीतरी बराच वेळ बोलायचंय, बोला. नाही, हाच विषय पाशाबाईंनी आता जो विषय मांडतायत त्याची एक दुसरी बाजू मला मांडायची आहे. विषय मगाशी सुद्धा मी बोललो की आपल्याकडे कुठलीही अशी नीट यंत्रणा नाही आहे की किती उत्पादन होतं, किती नुकसान झालेलं आहे, कुठली पिकं लागलेली आहेत, आणि वर्षानुवर्षाचे फटके आपण खातो. दरवर्षी कुठलं ना कुठलं पीक जास्त होतं, कांदा जास्त होतो, टोमॅटो जास्त होतो, तूर जास्त, आपल्याला कधीच अंदाज नसतो. मार्केट ज्यावेळी कोलॅप्स होतं त्यावेळी सरकारला समजतं आणि मग सरकार उपाययोजना करायला सुरुवात करतं. मला वाटतं ही सगळ्यात मोठं अपयशाचा भाग हा आहे. दुसरा भाग असा आहे की हमी भावानं खरेदी करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, ते घ्यावंच लागतं त्यांना. त्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही. कुठे उपकार करत नाही सरकार शेतकऱ्यांवर, हा एक त्याच्यातला मुद्दा असा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की सरकार हे हमी भावानं खरेदी करते म्हणजे शेतकऱ्यांना अनुदान नाही देत आहे,
कारण ते त्यांच्याकडे स्टॉक होता, नंतर तो विकणार आहे, त्यामुळे त्यांना ते पैसे परत मिळणार आहेत. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा असा आहे की सरकार अत्यंत गाफील आहे. म्हणजे सरकार कधीच अंदाज सरकारला नीट येत नाही, उत्पादन किती झाले, किती येणार आहे. आणि हे 3-4 महिन्यांपासून ॲग्रोनमधून आम्ही मांडतो आहोत की तूर यावर्षी जास्त येणार आहे. दास्ताने सर, तुमच्याकडे मला यायचं आहे. शेतकऱ्याचं एकूणच अर्थकारण पीक एक्सेस जेव्हा होतं आणि ते उचललं जात नाही तेव्हा कसं धोक्यात येतं? प्रकार त्याच्यामध्ये असा आहे की उत्पादन आणि त्याची विक्री ही साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष चालू राहतं. आज जर वस्तूची टंचाई असेल तर त्याचे भाव खूप भडकतात, खूप वर जातात आणि भाव वर गेलेले आहेत हे गृहीत धरून शेतकरी त्याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये करतो. मोठ्या प्रमाणात लागवड केली की पुढच्या वर्षी त्याचे भाव कोसळतात. हे चक्र आहे, ही एक नैसर्गिक सायकल आहे आणि हे चक्र सतत चालू राहतं. हे आपल्याला कांद्याच्या बाबतीत दिसतंय, आपल्याला टमाट्याच्या बाबतीत दिसतं, तुरीच्या बाबतीत आत्ता दिसतंय. आता आज याच्या फुटकळ बाजारामध्ये साधारणपणे 12 रुपये किलो कांदा आहे. हाच कांदा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा फुटकळ बाजारामध्ये 75, 78, 80 रुपये किलोपर्यंत गेला होता. याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. एक तर प्रत्यक्ष शेतकऱ्याला तेवढे पैसे मिळतात असं अजिबात नाही, आणि दुसरं असं की जितकी असेल तितकी साठवणूक करून त्याचे मधले जे मध्यस्थ आहेत, जे व्यापारी आहेत, ते त्याच्यातून पैसा करतात. याच्यातून बाहेर पडायचे 2 मार्ग आहेत. नंबर 1 म्हणजे आत्ता पाशा पटेल म्हणले तसं की अंदाजच आला नाही सरकारला की एकंदर किती तुरीचं उत्पादन होते. ही गोष्ट आजही आपण 21व्या शतकामध्ये पुढे गेल्यानंतर आपण पाहतोय. आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये कुठल्या शेतामध्ये किती पीक घेतलं जात आहे याची खडानखडा माहिती सरकारकडे ही खरं असायला पाहिजे. थिओरिटिकली सैद्धांतिकदृष्ट्या असायला पाहिजे. तशी यंत्रणा आहे, पण ती यंत्रणा काम करत नाही. बरोबर आहे. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरं त्याच्यामध्ये असं की शेतकऱ्यांनी काही प्रमाणात का होईना विविधीकरण केलं पाहिजे. ते म्हणतात ते बरोबर आहे की आज जर तुरीला भरपूर भाव असेल तर सगळेजण तूर लावतात, पुढच्या वर्षी भाव कोसळतात. आज कांदा 70 आणि 75 रुपये किलो असेल तर बहुतेक शेतकरी कांदा लावतात, पुढच्या वर्षी तो एकदम 10 रुपयावर येतो. याच्याकरता शेतमालाचं विविधीकरण करणे, सगळ्यांनी त्या दिशेने धावपळ न करणे. काही जणांनी कांद्याचे भाव जरी वाढलेले असले किंवा तुरीचे भाव जरी वाढलेले असले तरी दुसरं काही उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणे आणि एकंदर त्याचे रिस्क आपण स्प्रेड करतो किंवा त्याची जोखीम आपण ती विभागून देतो. असं जर केलं तरच याच्यामध्ये काही प्रमाणात का होईना सापडेल. बरोबर आहे. मला वाटतं दास्ताने सर, याच्यात भागा वरखडेंनी काही बोलायचं आहे. आपण बोलणार आहोत. याच्यातले अनेक मुद्दे आपल्याला अर्थकारणातलेही समजून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर बाकीच्याही काही इनिशिएटिव्ह मोदी सरकारने केलेले आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. मग ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा सॉइल लॅब टेस्टिंग असेल किंवा राष्ट्रीय कृषी बाजारपेठांमध्ये एका प्रकारचं ई मार्केटिंग जे सरकारने आणलंय त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण एक छोटीशी विश्रांती आपण आधी घेऊयात. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, कृषी मंथन या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलतो आहोत मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मागच्या 3 वर्षामध्ये राज्यातल्या आणि देशातल्या कृषी व्यवस्था प्रधान शेतीची किंवा एकूणच कृषी विभागाची काय नेमकी अवस्था आहे, अंमलबजावणी कशा प्रकारची चालू आहे आणि नवीन योजना कुठल्या आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यात की नाही याचा आपण आढावा घेतो आहोत. भागा वरखडे, तुमच्यापाशी आता आपण थांबलेलो होतो. ज्या प्रकारचा अर्थव्यवस्थेबद्दलचा मुद्दा आता दास्ताने सरांनी मांडलेला आहे, तर शेतकऱ्यांच्या हमी भावाबद्दल आपण बोलत होतो. त्याच्यानंतर आता तुरीच्या डाळीच्या उत्पादनांविषयी आपण बोलत होतो आणि एकूणच अर्थव्यवस्था ही कशी या प्रकारामुळे बिघडू शकते याच्याविषयी आपण बोललो. तुमचं मत काय? नाही, याच्यात दास्ताने सरांच्या पुढे मला जाऊन असं सांगायचं की सरकारकडे यंत्रणा भरपूर आहे. जसं इस्मा नावाची एक संघटना आहे, ऊस उत्पादक हे साखर कारखानदारांची संघटना आहे. त्यांचा स्वतःचा एक उपग्रह आहे आणि ते दर आठवड्याला किती ऊसाची लागवड झाली हे त्यांच्या पब्लिकेशनमधून प्रकाशित करत असतात. त्यामुळे देशभरातल्या लोकांना कळतं की ऊसाची लागवड किती झाली, जास्त झाली तर मग काय होईल, मग कमी करा. अशा प्रकारचं सरकारला सुद्धा शक्य आहे. दर आठवड्याला त्यांनी त्यांच्या यंत्रणाचा उपग्रहाचा वापर करून कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आले हे जर शेतकऱ्यांना सांगितलं आणि आता हे स्टॉप करा, याच्यापेक्षा जास्त जर केलं तर याला आम्ही जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका कुठेतरी सरकारला घ्यावी लागेल. तेव्हा शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जागृती होईल की आता कुठल्या पिकाची आपल्याला पेरणी करायची, कुठे लागवड करायची आणि कुठल्या पिकाखाली किती क्षेत्र असायचं हे सरकारला याच्यात हस्तक्षेप करावाच लागेल. याच्याशिवाय आपल्याला व्यवस्थित शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव सुद्धा देता येणार नाही. दुसरी गोष्ट, सरकारची एक मोठ्या प्रमाणात कसरत असते. सरकारला 2 बाजूंवर काम करावं लागतं. एक तर शेतकऱ्यांचे हितसंबंध जपावे लागतात, दुसरे ग्राहकांचे पण हितसंबंध जपावे लागतात. आणि रिझर्व्ह बँक आणि सरकार यांचं प्रायोरिटी जी असते ती असते महागाई नियंत्रणाला. आणि महागाई नियंत्रण ही पुन्हा शेतीमालाच्या भावाशी निगडीत असते. दास्ताने सरांनी याच्या बाबतीत अधिक माहिती आहे, परंतु मला
मला त्याच्यात असं म्हणायचंय की मोठा प्रॉब्लेम काय येतो की ग्राहकांचे हितसंबंध जोपासताना शेतकऱ्याच्या हितसंबंधाकडे तेवढं सरकार लक्ष देत नाही. नाही, मला एक थोडंसं पाशाची तुम्हाला विचारायचं आहे. आपण कायम प्रत्येक वेळेला सरकारला दोष देत राहतो. शेतकऱ्यांचा सुद्धा दोष नाहीये का? आपल्या शेतातली माती कशा प्रकारची आहे त्याच्या सॉईल टेस्टिंग करता मोदी सरकारने आता अनेक योजना आणल्या आहेत, सॉईल लॅब्स आणलेल्या आहेत. त्याचं टेस्टिंग न करता तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातला शेतकरी किती वर्ष ऊसाच्या मागे धावला. त्याच्यानंतर आता जोड पिकं घेण्याकरता सगळे सांगतात, तेव्हा कुठे जोड पिकं घ्यायला लागला. पण ज्या गोष्टीचा आता इतर यांनी उल्लेख केला भागाजींनी की आर्थिक तरतुदी लक्षात घेऊन, आपल्या मातीचा कस लक्षात घेऊन आणि कुठली पिकं जास्ती झाली आहेत, कुठली नको आहेत व्हायला, हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातला शेतकरी कधी तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे? जमिनीचं मगदूर, त्याची ताकद, कुठलं पीक घ्यायची, त्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत, निसर्गाने तयार करून ठेवलेल्या आहेत. परंतु हे इकडे माणूस का पळतो? गेल्या वर्षी 9-10 हजार रुपये क्विंटलने बफर स्टॉक करण्यासाठी केंद्र सरकार बाजारात उतरून ज्यावेळेस एवढे पैसे तुरीला दिलं, त्यावेळेस सामान्य शेतकऱ्याच्या लक्षात आलं की अरे सरकार बाजारात उतरून जर 9-10 हजार रुपये देत असेल तर पुढच्या वर्षी तर 3 वर्षातलं दुष्काळ जाणार आहे. मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही लातूर जिल्ह्यात नाही, बिलकुल 288 कोटी रुपये आता सँक्शन केले सॉईल लॅब टेस्टिंग करता मोदी सरकारने, होय. जे याच्या आधी फक्त 65 किंवा 68 होय. कोटी रुपये एवढे होते. मान्य. किती जण लातूरमधले सॉईल टेस्टिंग करून पिकं लावतात? किती जण झिरो फार्मिंगवर विश्वास ठेवतात? किती जण तंत्रज्ञानाची अधिक माहिती करून घ्यायचा, अॅग्रोवन वाचून म्हणा किंवा सॅटेलाइटचं काय आहे, मोबाईलचं तंत्रज्ञान काय आहे, किंवा किसान चॅनलवर दूरदर्शनच्या काय दाखवलं जातं, माझी शेती करताना या बेसिक गोष्टी मला कळायला पाहिजेत की नाही? याच्याकरता मला वाचायला यायची गरज नाही, लिहिता यायची गरज नाही, मी अंगठेबद्दर असलो तरी चालेल. किती शेतकरी याचा वापर करतात आणि किती देवावर हवाला टाकून गप्प बसतात? तुम्ही सांगा. आता समीरजी, आपण स्वतः काय सांगितलं की बाबा किती शेतकऱ्यांकडे सॉइल टेस्टिंग लॅबचा उपयोग करतात. अहो, ज्या शेतकऱ्याकडून आपण अपेक्षा करतो की त्याच्या मातीचं परीक्षण त्यांनी करून घ्यावं, त्याच्या आरोग्याचं परीक्षण त्याच्याजवळ आहे का? इथून आपण विचार करू. हे खरं आहे की मातीचं आता 17 जे हे आहेत घटक मातीतले, ते सगळ्याची वाट लागलेली आहे. सूर्यप्रकाश इतकं सत्य आता हे समजून घेणं गरजेचं आहे. आता त्याच्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने 25 लॅब आता दिलेले आहेत. बरोबर आहे, बरोबर. मी परत एकदा येतो पाशाजी, आपल्याकडे जयंत धुळप आहेत आता दूरध्वनीवरून, आपल्याकडे कोकण विभागीय समन्वयक आहेत लोकमतचे. काय वाटतं आपल्याला, शेतकऱ्यांनी सुद्धा या सगळ्या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे की नाही? शेतकऱ्यांनी निश्चित करायला पाहिजे. आणि कोकणाच्या बाबतीमध्ये सांगताना तर मी नक्की एक गोष्ट सांगेन की कोकणामध्ये शेतकऱ्यांनी ही हायटेक टेक्नॉलॉजी वापरायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. म्हणजे तो तांदूळाच्या बाबतीत असेल, आंब्याच्या बाबतीमध्ये असेल, फक्त त्याच्यामधला एक उर्वरित महाराष्ट्र आणि कोकण ह्याच्यामधला एक फरक फक्त मी पहिल्यांदा एक लक्षात आणून देतो की इथली कोकणातली जी नैसर्गिक परिस्थिती आहे ती इतर महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये इथल्या कोकणातल्या शेतकऱ्यासाठी मोठा एक गरजेचा भाग जो आहे तो म्हणजे विमा योजनेचा जो लाभ शेतकऱ्याला मिळण्याच्या बाबतीमधला आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी शेतकऱ्याला येतात. अर्थात शेतकरी, इथली परिस्थिती अशी आहे की तांदळाचं हे खरीपाचं सगळ्यात महत्वाचं पीक कोकणातलं आहे, सगळ्यात मोठं. जवळजवळ 4 लाख हेक्टरमध्ये तांदूळ होतो. जयंतराव, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता मोदी सरकारने नवीन ज्या काही योजना पीक विमा योजनेबद्दल आणलेल्या आहेत की पूर्वी जे 5 किंवा 7% शेतकऱ्याला भरायला लागायचे, ते आता 1.5% रबीला आणि 2% फक्त इतर पिकांना भरायला लागतायत. ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत का? लोकांना माहिती आहे का की जर समजा नॅचरल कॅलॅमिटीजमुळे किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे काही शेतीचं नुकसान झालं तर आता आपल्याला अगदी कमी पैसे भरायला लागतायत, बाकी सगळा भार हा सरकार किंवा विमा कंपन्या उचलणार आहेत, या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत का? निश्चितपणे पोहोचलेल्या आहेत. कारण त्याचं कारण असं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँका आणि राष्ट्रीयकृत बँका यांच्या माध्यमातून जे अकाउंट कनेक्टिव्हिटी शेतकऱ्यांची जी झाली, त्या अनुषंगाने अवेअरनेससाठी जो प्रोग्राम गेल्या वर्षभरामध्ये झाला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनांची माहिती पोहोचलेली आहे. मला एक सांगा, मला आणखीन एक प्रश्न, वेळ कमी आहे म्हणून पटापट मी प्रश्न विचारत पुढे जातो. 3-4 मुद्दे तुमच्याशी बोलताना कव्हर करायचे आहेत, मग मला परत आपल्या इथल्या गेस्टकडे यायचंय. मला सांगा, कोकणातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते वाहून जाणारं पाणी, म्हणजे वॉटर कन्झर्वेशन, वॉटर मॅनेजमेंट हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तिथे प्रचंड प्रमाणावर निसर्ग सुंदर, नितांत सुंदर प्रदेश असून पाणी वाहून जातं, ते शेती करता वापरता येत नाही. आता देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा योजना सगळ्याच्या आहेत, त्या गाव तळ्याच्या आहेत, शेत तळ्याच्या आहेत, वॉटर कॉन्झर्वेशनच्या आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर, म्हणजे मोदी सरकार 3 वर्ष असेल किंवा 2.5-3 वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारला असेल,
अशा या योजनांचा वापर तिथला शेतकरी करतोय का? किती गावतळी नवीन तयार होत आहेत? तुम्ही एक समन्वयक म्हणून बघता आहात तेव्हा तुम्हाला काय नजरेला दिसतं तिथे? नाही, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गावतळी तयार केली. शिवाय योजनेअंतर्गत बंधाऱ्यांची सुद्धा कामं मोठ्या प्रमाणात झाली. पण त्याच्यामध्ये अखेरच्या टप्प्यात म्हणजे मार्च फेब्रुवारी एंड नंतर त्याच्यात पाणी टिकलं नाही. ही परिस्थिती कोकणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दिसून येते. त्याच्यामुळे खरीपा व्यतिरिक्त शेती किंवा त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक पाणी हे कोकणातल्या शेतकऱ्याला मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला एक सांगा, एक थोडा आरोप असा होतो की गावतळी किंवा शेततळी योजनांमध्ये सुद्धा काही प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय असा आरोप होतोय. तर हे म्हणणं कितपत खरं आहे? हे म्हणणं त्याचं बघितलं तर भ्रष्टाचार होतोय ही फॅक्ट आहे. तो कुठल्या पातळीवर होतोय असं आहे जयंतराव, या कार्यक्रमाचा एक फीडबॅक म्हणून सुद्धा उपयोग सरकारला होत असतो. तर कुठल्या प्रमाणावर नेमकं वेसण घातली गेली पाहिजे म्हणजे या योजना अधिक प्रभावी होऊ शकतील? नाही, सगळ्यात महत्वाची मी कोकणातली एकच मिनिटामध्ये आपल्याला लक्षात आणून देतो. कोकणातली जी पीक विमा योजना आहे त्या पीक विमा योजनेला राज्यभरासाठी जो जोखीम स्तर 70% आहे तो कोकणात अपेक्षित आहे 90 ते 95% होणं. त्याचं कारण असं, कोकणातली भाताची उत्पादकता ही राज्यातल्या अन्य कोणत्याही पिकापेक्षा कोकणात सर्वाधिक आहे. म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो, पाणी पावसाळ्यामध्ये उपलब्ध होतं, पण त्याच्या वेळेला ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येते मला अगदी थोडक्यात कोकणातल्या शेतकऱ्याची अवस्था सुधारण्याकरता तुमच्या 3 सूचना कुठल्या आहेत? अगदी थोडक्यात 3 मुद्दे सांगा. अगदी थोडक्यात. महत्वाची की कोकणातल्या शेतकऱ्यासाठी हवामान आधारित कृषी विमा योजना पाहिजे, ज्याच्यामधनं त्याला त्याचा लाभ होऊ शकतो, झालेली नुकसानी भरून मिळू शकते. सगळ्यात महत्वाचा भाग, आंब्याच्या बाबतीमध्ये जे एक्सपोर्टसाठीचे जे काही निर्बंध आता यावर्षी त्या मानाने थोडे कमी झाले. मोदी सरकारच्या काळात हा फायदा आंबा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात झाला, त्यात वाद नाही, पण त्याच्यातही सुलभता अजून आली पाहिजे. त्याच्यानंतर हे विशिष्ट म्हणजे आंब्यासारखं जे परदेशात पाठवलं जाणारं फळ आहे त्या फळाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठीची व्यवस्था ही वेगळ्या पद्धतीने विचार करून कोकणातल्या बागायतदाराला उपलब्ध करून दिली पाहिजे. ठीक आहे जयंतराव, तुम्ही या चर्चेत दूरध्वनीवरून सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. याच्यानंतरही आम्ही आपल्या संपर्कात असेच राहत राहू. त्यावेळेला आम्हाला तुम्ही त्या भागातली माहिती समन्वयक म्हणून देत राहाच. मला असं वाटतं पाशाजी, अनेक विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. शेतकऱ्यांच्या मुळात म्हणजे आत्महत्या, त्याच्या मागचं एक अर्थकारण दास्ताने सर तुमच्याकडून समजावून घ्यायचंय. गाव पातळीवरचे सावकार असतील किंवा गाव पातळीवरचं एक वेगळं अर्थकारण असतं, शेतकऱ्याची मानसिकता असते. या सगळ्या विषयांवर आपल्याला बोलायचंय. मागच्या 3 वर्षात काय बदल झालाय त्याचाही आढावा घ्यायचा आहे. नवीन स्कीममुळे कसा काही गैरप्रकारांना आळा बसू शकतो याची माहिती जनतेला द्यायची आहे. पण त्याच्या आधी परत एकदा आपण घेऊयात एक अगदी छोटीशी विश्रांती आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाकडे येऊयात. एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, कृषी मंथन या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण बोलतो आहोत ते मोदी सरकारला येऊन 3 वर्ष झालेली आहेत आणि या 3 वर्षामध्ये राज्यातल्या सुद्धा सरकारला येऊन 2.5-3 वर्ष झाली आहेत. या काळामध्ये नेमका कृषी क्षेत्रात काय बदल घडलाय, काय बदल घडणं अपेक्षित आहे? पाशा पटेल, मला परत एकदा तुमच्याकडे यायचं आहे आणि तुम्हाला विचारायचं आहे, शेतकऱ्याच्या आत्महत्यांविषयी बरीच चर्चा आपण केली, आपणही त्याच्यामध्ये सहभागी होतात. अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत. सगळ्यात मोठं कारण म्हणजे नैसर्गिक आपत्ती, पाऊस कमी पडणं, शेतकऱ्याचे अंदाज चुकणं. दुसरा भाग म्हणजे शेतकऱ्याच्या घरातली आर्थिक परिस्थिती, त्याच्या आर्थिक परिस्थितीमधलं बिघडलेलं सगळं अर्थकारण. आणि तिसरा भाग म्हणजे सामाजिक परिस्थिती की ज्याच्या खाली त्याला झुकावं लागतं, पैसे त्याला आणावे लागतात, ते मिळत नाहीत, बँकांमधनं कर्ज मिळत नाहीत, पण शेती तर चालू ठेवावी लागते. तेव्हा आर्थिक, सामाजिक आणि कृषीप्रधान अशा या 3ही पातळीवर शेतकरी भरडला जातो. मला सांगा, मोदी सरकारने आल्यानंतर याच्यामध्ये अनेक प्रकारांमधनं मागणी होतीये की शेतकऱ्याची कर्जमाफी सरसकट करून टाका. ती सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात अजून झालेली दिसत नाही. बाकी काही राज्यांमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये तसे निर्णय घेतले गेले. केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यायचं मंजूर केलं. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था, आपण आता मराठीमध्ये कार्यक्रम करतो, सह्याद्रीवर करतो आहोत, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था लक्षात घेता काय होणं अपेक्षित आहे? भूमिका सरकारची अशी दिसते की शेतकऱ्याला दीर्घ काळाकरता समृद्ध करा, त्याची आर्थिक ताकद वाढवा आणि एकाच वेळेला फ्लॅट कर्जमाफी केल्यामुळे सगळ्याच गोष्टी साध्य होतील असं दिसत नाही, असं सरकारच्या धोरणांमधून लोकांना वाटतंय. तुमचं काय मत आहे? माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे की कर्ज माफ करणार, त्याच्याबद्दल अजिबात दुमत असंच काही कारण आहे, फक्त आम्ही त्याची वाट बघतो कधी करायची. नंबर 1. नंबर 2, आता जो योगी पॅटर्न जो आलेला आहे कर्जमाफीचा उत्तर प्रदेश मधला, तो अभ्यासण्यासारखा आहे. 1 लाख रुपयापर्यंत त्यांनी कर्ज माफ केलं. नंबर 1.
नंबर 2 80 लाख क्विंटल गहू खरेदी करण्याची घोषणा केली. नंबर 3 त्या भागामध्ये आग्रा परिसरामध्ये बटाटा प्रचंड पिकतो, ते बटाटा खरेदी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. आणि नंबर 4 जर आपण विचार करणार असाल तर की मराठवाडा आणि विदर्भासारखं तिथं सुद्धा बुंदेलखंड नावाचा भाग आहे, त्या भागाचं वेगळं विकास केल्याशिवाय तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणजे काय काय त्यांनी विचार केलं, गहू खरेदी केली, बटाटा खरेदी केली आणि कोरडू बुंदेलखंडाचा विकास करण्यासाठी वेगळं महामंडळ करायचं आणि 1 लाख रुपये लोकांना द्यायचं. आत्ता ह्या 2-4-5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हे 2 विषयामध्ये 2 शब्दामध्ये जो गोंधळ चालू आहे तो चालूच राहू द्या, आपण सगळे चालू ठेवू, त्याच्यामध्ये वाद नाही. परंतु आता मॉडेल म्हणून जर काही करायचं असेल तर ते सगळ्यात चांगलं मॉडेल आहे. कदाचित एकच सेकंद, कदाचित देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा काही वेगळं निघण्याची शक्यता आहे. म्हणून ह्याने आजच्या आज मी काही ऐकणार नाही. उदाहरणार्थ काय वेगळं निघण्याची शक्यता आहे? उदाहरणार्थ बऱ्याच गोष्टी असू शकतात की आता समजा शेतीमध्ये काय केलं पाहिजे. म्हणजे एक तर गोष्ट आता पंतप्रधानांनी मान्य केली आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, ते म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झाल्याशिवाय शेतकरी वाचू शकत नाही. हे तर जाहीर झालं ना आता. मग आता शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून नेमकं काय काय केलं पाहिजे ह्याची माहिती तर गोळा करणं चालू झालं आहे. तुमच्याकडे येतो मी, तुमचा विषय म्हणून तुम्हाला विचारतो. 2 गोष्टी खरंच शक्य आहेत का हे कृषी अर्थतज्ञ म्हणून सांगा. एक म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, ही काही शॉर्ट टर्म प्रोसेस नाही. आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न 100% राबवता येणं आर्थिकदृष्ट्या शक्य आहे का? पहिला मुद्दा असा की पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे, ती पूर्णपणे यशस्वी होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं की ज्या प्रमाणामध्ये दरवर्षी उत्पन्न वाढायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पन्न वाढत नाही. शेतीचं उत्पन्न एका शब्दात वर्णन करायचं म्हणजे अत्यंत चढ उताराचं असतं. मिळालं तर भरपूर उत्पन्न मिळेल आणि गेलं तर हातचं सुद्धा जाईल. आणखीन आपल्याला उदाहरणं माहिती आहेत की त्यांनी टेम्पो भरून माल बाजारामध्ये पाठवला तर एकही पैसे मिळाले नाही, उलट त्या शेतकऱ्यावर त्यांनी 150 रुपये 200 रुपयाचे बिल काढलं. पण मग या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार कसं, ते वाढणार कसं? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर माझ्या मते 2 किंवा 3 मुद्दे अत्यंत मुळापासून लक्षात घेतले पाहिजेत. नंबर 1, शेतकऱ्याच्या एकंदर या सगळ्या कामाची म्हणजे शेतीची उत्पादकता वाढवली पाहिजे. आज आपल्याला परिस्थिती अशी दिसते की गेल्या 3 वर्षामध्ये, ज्या 3 वर्षाचा आपण विचार करतोय, गेल्या 3 किंवा 5 वर्षामध्ये सर्व अन्नधान्य, तृणधान्य किंवा हे कडधान्य याची दर हेक्टर उत्पादकता राज्यामध्ये सातत्याने उतरतीये. ती याच्या देशाच्या पातळीवर देखील आलेली नाही आणि ती उतरतीये. इथे आपल्याला काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2, आपल्याला शेतीचा उत्पादन खर्च आपल्याला ताब्यामध्ये ठेवला पाहिजे. शेतीचा उत्पादन खर्च सतत वाढत जातोय. त्याच्यामुळे मग ते खताच्या किमती आहेत, मग त्या कीटकनाशकाच्या रोगनाशकाच्या किमती आहेत, टेम्पोचे भाव वाढलेले असतात, प्रवासाचे खर्च वाढलेले असतात, मजुरीचे दर वाढलेले असतात. त्यामुळे शेतीचं उत्पादन खर्च याने त्या पद्धतीने ताब्यात ठेवला पाहिजे. टॅक्सबद्दल काय करायला पाहिजे? आता टॅक्सबद्दल एक असं बोललं जातं की टॅक्सच्या ऑर्बिटमध्ये शेतकरी यावा का न यावा याच्यावर वाद चालू आहे, पण आता ते आणावं असं धोरण कुठेतरी दिसतंय. पहिला मुद्दा असा आहे की ज्यांनीही मागणी केली त्यांच्या लक्षात हे येत नाही की कृषी उत्पन्न हा राज्यांचा विषय आहे. प्रत्येक राज्यानुसार तो मुद्दा वेगवेगळा असतो आणि एका म्हणजे सरकारला जसं बिगर कृषी उत्पन्न म्हणून जो इन्कम टॅक्स आपण जो म्हणतो तशा तऱ्हेचा इन्कम टॅक्स सार्वत्रिक पद्धतीनं देशामध्ये लावता येणार नाही. प्रत्येक राज्याने वेगळा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या कृषी उत्पन्नाचं कृषी जो उत्पन्नावर कर होता त्याचं उत्पन्न इतकं तुटपुंज होतं आणि तो कर गोळा करायचा खर्च इतका जास्त होता की त्यामुळे कृषी उत्पन्नावर कर बसवला जाणं हे काही व्यवहारामध्ये टिकेल असं मला अजिबात वाटत नाही. बरोबर. मी परत तुमच्याकडे येतो सर, पण त्याच्या आधी मला भागा तुमच्याकडे आणि आदिनाथ तुमच्याकडे यायचंय. दोघांना एक कॉमन प्रश्न, गाव पातळीवर इतकी भयानक परिस्थिती आहे, पाशाजी याला विरोध करणार नाहीत, तेही अगदी तळागाळातल्या खेड्यातल्या अगदी रिमोट भागातनं येतात, मला माहिती आहे. या विषयावर त्यांनी आवाज उठवलेला आहे. पण तुम्ही दोघांनी मला आधी सांगा, मग मी पाशाजींकडे येतो. आजही सावकारी पद्धत गावामध्ये आहे. आजही शेतकऱ्याला पैसा लागला कुठल्या बियाणांकरता किंवा खतांकरता तर त्याला बँकांकडे गेल्यावर लगेच पैसा मिळत नाही, त्यांची पिकं जळून जायची वेळ येते, मग त्याला सावकाराकडे जायला लागतं. तो म्हणेल तितकं महिन्याला 2%, 3%, 4% इतकं भयानक व्याज भरून, म्हणजे फक्त व्याज भरण्यातच त्याचं आयुष्य संपतं आणि कुठेतरी शेतकरी नको त्या मार्गाकडे वळतो. काय वाटतं या गोष्टीवर मागच्या 3 वर्षात मोदी सरकारकडनं काही प्रयत्न झालाय का? नाही, तुम्ही हे जे म्हटलात ते बरोबर आहे. अर्थसंकल्पात तरतुदी भरपूर होतात, परंतु त्या तरतुदी नसतात तर त्या बँकांनी कर्ज द्यावे याचे आकडे असतात. 9 लाख कोटी रुपयांची तरतूद केली, पण बँका प्रत्यक्षात ती रक्कम देतात का कर्जामध्ये हे पाहिलं तर 18% ही रक्कम त्याच्यात दिली जात नाही.
बँकांचं एकूण जे कर्ज वाटप आहे त्याच्या प्रायोरिटी सेक्टरमधून 18% त्यांनी दिलं पाहिजे शेतीला. पण बँका शेतकऱ्यांना दारातच उभं करत नाही, कारण मागचं कर्ज हे थकलेलं असतं आणि मग पतसंस्थांकडे जातो शेतकरी. पतसंस्थांचंही कर्ज थकतं, मग पतसंस्था दारात उभं करत. मग शेवटचा पर्याय म्हणून मग त्याला सावकाराकडे जावं लागतं. आणि ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत यांच्याकडे थकल्यानंतर मग तो जेव्हा सावकाराकडे जातो, सावकाराच्या सगळ्या अटी त्याला मान्य करावं लागतं. अक्षरशः कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तो शेतीचे सगळे उतारे लिहून देतो. बरोबर. मला आदिनाथ तुमच्याकडे यायचंय. तुम्ही अॅग्रोवनच्या निमित्ताने आता हिंडत असता, शेतकऱ्यांना भेटत असता. कुठेतरी याला राजकीय व्यवस्था पण कारणीभूत नाहीये का? याला पाठबळ राजकीय पुढाऱ्यांचं असल्याशिवाय तिथले सावकार असं हिंमतच करू शकत नाहीत. मोदी सरकारच्या मागच्या 3 वर्षाच्या या योजनांचा फायदा पोहोचू शकत नाही, त्यालाही कारण ही अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, अँटी सोशल एलिमेंट्स आहेत, पण ती उभी का राहिली हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. उभी का राहिली तर ही जी सरकारी यंत्रणा आहे ही पुरी पडत नाहीये किंवा पाहिजे त्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करत नाही, म्हणून ही यंत्रणा उभी राहिली. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की सहकार बऱ्यापैकी आता मोडत आल्यासारखा झालेला आहे. आणि ही सगळी जी महाराष्ट्रामध्ये जो कृषी पतपुरवठा होत होता हा सहकारच्या माध्यमातून होत होता, जास्त करून विशेषतः जिल्हा बँका आणि सोसायट्या गाव पातळीवर. तर ते आता सगळं मोडीत आलेलं आहे. म्हणजे नाशिकसारखा देशातला पुढारलेला जिल्हा, शेतीमधला 1 नंबरचा जिल्हा नाशिक मानलं जातं, त्या जिल्ह्यामधली जिल्हा बँक आता अडचणीत आहे, असं बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसतं. तर हे सगळं दुरुस्त जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला पतपुरवठा होणार नाही, एक भाग. दुसरा असं की शेतकऱ्या ज्यावेळी बँकेकडे जातो ते एकतर टोलाटोली होते, पेरणीची वेळ निघून चाललेली असते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि मग दिलं तर कमी कर्ज पैसे दिले जातात. मग त्याच्या बिचाराच्या पाठीमागच्या अनेक आर्थिक गरजा समोर आलेल्या असतात. त्या गरजांची पूर्तता त्याला करावी लागते आणि त्यातनं मग शेतीमध्ये घालायला पैसा राहत नाही, असे विषय अशी होतात. फार भयानक अवस्था. असे परत खूप एकदा आदिनाथ तुमच्याकडे येतो. सर, मला एक तुम्हाला विचारायचं, वेळ कमी आहे म्हणून अगदी काही मुद्दे पटापट आपण 3-4 मिनिटं आहेत फक्त आपल्याकडे, त्यात 4-5 मुद्दे कव्हर करूयात. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ज्याला आपण ई मार्केटिंग म्हणतो. आता ऑप्शन्स जे आहेत ते शेतकऱ्याला त्याचा रास्त भाव मिळावा म्हणून ई मार्केटिंगची एक नवीन पद्धत मोदी सरकारने आणलेली आहे. आणि संपूर्ण राज्य, होल स्टेट इज वन मार्केट असं समजून जी काही आता चालू आहे की शेतकऱ्याला आता एक तर 2 प्रकारे 2 पातळीवर चालू आहे. त्याच्याबद्दल माहिती सांगा, त्याचा कितपत फायदा होईल? थेट मार्केटमध्ये शेतकरी ग्राहकांपर्यंत जाईल आणि संपूर्ण स्टेट हे ई मार्केट समजून त्याचे भाव हे त्याला कळू शकतील, याचा किती फायदा होईल? याचा फायदा होईल, पण त्याच्या मागे 2 अटी आहेत. आपले एपीएमसीज पण मध्ये आहेत, हो, बरोबर, लक्षात घ्या. हो. त्याच्यामध्ये नंबर 1 असं की बाजाराची संपूर्ण माहिती ताबडतोब, जसं आपण आता याच्यावर मोबाईलवर म्हणतो वगैरे, तशी ताबडतोब पूर्ण सखोल माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ती खरोखरी माहिती वेळेवर शेतकऱ्यापर्यंत आज तरी पोहोचत नाही. त्यामुळे ही जर अशी पोहोचली तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकेल. हा एक भाग झाला. दुसरं असं की विक्री करत असताना पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्टेशन आणि प्रत्यक्ष सप्लाय याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये अजूनही आपल्याकडे तितक्याशा समाधानकारक नाही. बारमाही टिकणारे रस्ते, त्याच्यानंतर मग वाहनं, त्याच्यानंतर रेल्वेच्या सोयी, गुदामांच्या सोयी, या गोष्टी देखील आपल्याकडे अजूनही अपुऱ्या पडतात. दास्ताने सर, वेळ कमी आहे. परत एकदा आदिनाथ तुमच्याकडे येतो. शरद पवार साहेबांनी एक प्रयोग महाराष्ट्रामध्ये केलेला होता. जसं अॅग्रोवनच्या रूपाने वर्तमानपत्रातनं माहिती देतात तसं वसुंधराच्या रूपाने रेडिओमधून सुद्धा ते शेतकऱ्यांना माहिती देतात. आणि आता भविष्यातलं माध्यम आहे मोबाईल आहे. काय वाटतं तुम्हाला दोघांनाही की या मोबाईल सारख्या अस्त्राचा वापर, उपग्रहासारखा वापर हा ई मार्केटिंग करता किंवा शेतकऱ्याला रास्ताभाव मिळण्याकरता होऊ शकतो का? ई मार्केटिंग सुरू आहे. ई मार्केटिंग ही वेगळी गोष्ट आहे. आणि ई ना म्हणून जी आपण उल्लेख केला ती पंतप्रधानांची योजना आहे. पूर्ण देशाचं मार्केट ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जोडलं जाणार आहे. पण त्याला सुद्धा बाजार कमिट्यांमधून प्रतिसाद सकारात्मक दिला जात नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावणं, शेतकऱ्यांना नीट माहिती देणं, बाजारभावांची, हे सगळं अपेक्षित आहे. पण अजूनही त्या पद्धतीची यंत्रणा बाजार समित्यांमध्ये उभी केलेली नाही. त्याच्यामुळे काही हितसंबंध आहेत लोकांचे, तर त्यामुळे ती उभी केली गेलेली नाहीये. आणि केली असली तरी अपुरी आहे किंवा बंद पडलेली आहे, अशा स्वरूपाचं. त्यामुळे तंत्रज्ञानाचा सुद्धा आपण पराभव करून टाकतो आहोत वेगवेगळ्या ठिकाणी. मला वेळ कमी आहे. भागा तुमच्याकडे येतो. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकरता नुकसान भरपाई जी आहे त्याची डिटेल्स आता मोदी सरकारने नवीन बदललेली आहेत, निकष बदललेले आहेत. आता 50% भूभागाचा आधी निकष जो होता तो आता 30%वर आलेला आहे. याचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांना फायदा होईल, परंतु पुन्हा प्रश्न येतो की योजनेच्या अंमलबजावणीचा. त्याच्यामध्ये गारपिटीचा पण अंतर्भाव केलेला आहे जो पूर्वी नव्हता, पाशाजी मला वाटतं. हवामानावर आधारित योजना ज्या आहेत त्या अशाच प्रकारच्या आहेत. म्हणजे तिथं गारपीट असेल किंवा अतिशीतलहरी असतील किंवा अतिवृष्टी असेल, अशा याचा जेव्हा फायदा तुम्ही याचा निकष लावाल आणि शेतकऱ्यांना फायदा द्याल तेव्हा नक्की फायदा होईल. आणि मोदी, आणि मला दुसऱ्या एका मुद्द्याकडे छोट्याशा दातात वळायचे, त्या मुद्द्याला कुणी स्पर्श केला नाही. आपण फक्त विपणनाचं बोलतोय. तर शेतकऱ्याला केवळ विपणन करून उपयोग नाही, तर जेव्हा अॅग्रो प्रोसेस होईल, तुम्ही जगाची जर उदाहरणं घेतली, फ्रान्स सारख्या देशाचं घेतलं तर 47.5% प्रक्रिया होते शेतीमालावर आणि आपल्याकडे ते फक्त 4% आहे.
आपल्या वाणिज्य मंत्रालयाने किंवा आणखी मंत्रालयाने वारंवार त्याच्याबाबत घोषणा केल्या. त्याच्या फूड प्रोसेस युनिट सारख्या इंडस्ट्री उभीसाठी त्याच्यासाठी MIDCच्या स्वतंत्र युनिट उभे केले, परंतु तिथं अजून एकही प्रकल्प उभा राहिलेला नाही. पाशाजींना काहीतरी बोलायचं. आणि विषय असा होता की हवामान आधारित विम्याच्या संदर्भामध्ये हे जे बोललं की आता सरकारने उभी केली यंत्रणा 2064 हवामान केंद्र महाराष्ट्रामध्ये उभे करू लागलेले आहेत. आता जे मध्ये जे एजन्सी दिलेले आहेत ते एजन्सी आता हे करू शकणार नाही, झिगझॅग करू शकणार नाही का, तर हवामान केंद्र 10-12 गावामध्ये एक बसणार आहे आणि त्यांना डे टू डे संपूर्ण माहिती देणार आहे. त्याच्यामुळे आता तंत्रज्ञानाचा उपयोग अंमलबजावणीसाठी जर व्यवस्थित जर करून घेतला तर नक्की शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आज चालू आहे काय मधल्या एजन्स्या समजा काही करत असतील घोटाळे, आता विमा कंपन्यामध्ये आम्ही विमा कंपन्यांनी एका गावामध्ये 7 क्विंटल बी सोयाबीनचा उतारा दाखवला यावर्षी आणि काही गावामध्ये 1 क्विंटलचा बी दाखवला. आम्ही त्या एजन्सीला पकडलं, त्या विमा कंपनीला, चल बरं कुठे येतं 7 क्विंटल, त्या अख्ख्या गावात नेऊन फिरवलं तर कुठं सुद्धा 1 क्विंटल 1.5 क्विंटलपेक्षा जास्त उतारा आला नाही. त्याच्यामुळे प्रत्येक जण नफा कमवायच्या भानगडीत राहणार. मला एक सांगा, शेवटची 2 मिनिटं उरलीत. मी दास्तानी सरांपासून सुरुवात करून तुमच्यापर्यंत भागाजी येणार आहे. तुम्ही तुमच्या प्रायोरिटीचे 2 ते 3 मुद्दे सांगा, एका वाक्यात किंवा 2 वाक्यात सांगा. तातडीने आता या गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारच्या सगळ्या योजना आपण आता बोलतो, सगळ्यांचा विषय करणं शक्य नाही एका तासाच्या कालावधीमध्ये. दास्तानी सर, तुमच्या मते टॉप प्रायोरिटी 2 ते 3 मुद्द्यांना सरकारने कुठल्या द्यायला पाहिजे, काय वाटतं? मी 2 मुद्दे सांगेन. नंबर 1 म्हणजे की उत्पादकता वाढवण्याकरता जे प्रयत्न करायला पाहिजे ते अवश्य केले जावेत. नंबर 1 हा पहिला भाग. आणि दुसरं, आता जे बोलण्यात आलं की शेतमालाची प्रक्रिया करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नाही तर जर प्रक्रिया केली नाही तर माल वाया जातो, पुरेसा भाव त्याला मिळत नाही आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होतं. भागावरकडे तुम्हाला काय वाटतं, टॉप प्रायोरिटी सरकारने शाश्वत कशाला पाणी द्यायला आणि शाश्वत वीज. पाहिजे? शाश्वत पाणी आणि शाश्वत वीज काय करायला पाहिजे त्याच्याकरता? किमान 2 पिकं घेता येतील तेवढं, आणि शाश्वत वीज पुरवठा. म्हणजे 18 तास ग्रामीण भागात वीज पुरवठा नाही तर शेतकरी पिकाचं उत्पादन घेणार कसं? ह्या 2 गोष्टी केल्या तरी शेतकरी बाकी करायला सगळा मोकळा आहे. समजतंय? आदिनाथ, तुम्हाला काय वाटतं, टॉप प्रायोरिटी 2-3 मुद्दे? बाकीचे मुद्दे कव्हर झाले. मी फक्त 1-2-3 गोष्टी सांगेन की एक आयात निर्याती संदर्भात जे सरकारचं धोरण आहे ते चुकीचं आहे आणि चुकीच्या वेळी निर्णय घेतले जातात. आणि स्टॉक लिमिट संदर्भातले निर्णय असतील, हमी भाव संदर्भातले निर्णय असतील, याच्या संदर्भातली ठोस यंत्रणा सरकारनं उभी केली पाहिजे आणि शेतकऱ्याला सपोर्टिव्ह अशा पद्धतीचा रोल घेतला पाहिजे. कारण या देशामध्ये 50 ते 60 कोटी लोक या शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यांच्या हिताचा आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे, ग्राहकांचा विचार त्याच्यानंतर केला पाहिजे. पाशा पटेलांचं भरत वाक्य, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून, सरकारचे नाही, शेतकऱ्यांना काय पाहिजे, टॉप प्रायोरिटी कशाला पाहिजे? एक तर गोष्ट अशी आहे की आम्ही जेवढं शेतीमध्ये खर्च करतो तेवढं भरून निघालं पाहिजे, ह्याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. किमान आधारभूत किंमत, किमान नंबर 1. हा. दुसरी गोष्ट म्हणजे शेतीमध्ये आता हे वाढवलं पाहिजे, भाग भांडवल वाढवलं पाहिजे, म्हणजे ते काही वाढतच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता नवीन एक आव असून प्रश्न उपस्थित राहिले क्लायमेट चेंजचा. आता पाऊस कधी पडेल सांगता येत नाही, किती पडेल सांगता येत नाही, कसलं पडेल सांगता येत नाही. पहिलं घडी लावल्यासारखं पडत होतं, त्यावेळेस नीट झालं नाही. आता कधी येईल सांगता येत नाही. 27 नक्षत्रातून पाऊस येत होता, आता फक्त 2च नक्षत्र राहिले, एक ढगफुटी नाही तर दुष्काळ. पहिलेचे 27 नक्षत्र गेलेले. हवामानाचा अंदाज मिळाला पाहिजे बिलकुल शेतकऱ्याला. नाही, त्याच्यावर बियाणं आहे, त्याच्यावर कर्ज पुरवठा आहे, त्याच्यात पीक पद्धती आहे, त्याच्या नवीन अजून बऱ्याच गोष्टी मला असं त्याच्यामध्ये. वाटतं या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली. मागच्या 3 वर्षामध्ये मोदी सरकारने पीक विमा योजना असेल किंवा गाव तिथं मागेल तिथे तळ अशा योजना असतील किंवा उत्पादनांना संरक्षण देण्याच्या विमा योजना असतील किंवा अगदी गावातली सावकारी मोडून काढण्याकरताचे प्रयत्न असतील, हे सगळे प्रयत्न केले. पण त्याच्यामध्ये जर शेतकऱ्यांनी स्वतः तंत्रज्ञानाबद्दलची आसक्ती दाखवली नाही, त्याच्याकडे शेतकरी वळला नाही, तर नुसतं देवाकडे किंवा आभाळाकडे डोळे लावून होणार नाही. बदलत्या तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यालाही बदलायला लागेल. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा ज्या योजना सरकारच्या आहेत त्याचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, आपली परिस्थिती कशी सुधारता येईल, ठराविक पिकावर अवलंबून न राहता जे फायदा देणारं किफायतशीर पीक आहे ते कसं घेता येईल, याच्याकडे लक्ष पुरवायला लागेल. आजच्या या कार्यक्रमाचा, कृषी मंथनचा हेतूच हा आहे की योजना सरकारच्या आहेत, त्याची अंमलबजावणी नीट होतीये की नाही याचा फीडबॅक जनतेकडनं, पत्रकारांकडनं, जनप्रतिनिधींकडनं आणि शेतकरी प्रतिनिधींकडनं घ्यावा आणि शेतकऱ्यांना काय हवंय याची माहिती त्यांच्या प्रतिनिधींकडून घेऊन ती सरकारपर्यंत पोहोचवायची. या कार्यक्रमाच्या मालिकेमधून आपण असंच पुन्हा भेटणार आहोत, कृषी मंथन करणार आहोत, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणार आहोत. आजच्या या चर्चेत भाग घेतल्याबद्दल या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो. नमस्कार. धन्यवाद.
आहे.